हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजपासून आपल्या जे काही युनिक कॉमर्स अकॅडमी हे यूट्यूब चॅनल आहे, ह्या चॅनलवर आपला जो 11चा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ह्या सब्जेक्टच्या मित्रांनो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिकला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही सब्जेक्ट आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, यामधील चॅप्टर नंबर 7 आहे डेप्रिसिएशन. या चॅप्टरला मुलांना आपण आजपासून सुरुवात करत आहोत. पण त्याआधी मुलांना तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आता आपण आपला जो काही चॅप्टर नंबर 7 आहे डेप्रिसिएशन, या चॅप्टरला सुरुवात करूया. तर मुलांनो, हा जो चॅप्टर आहे हा आपल्या 11च्या फायनल एक्झाम मध्ये हा चॅप्टर तुम्हाला जवळजवळ 15 मार्काला आहे. याच्यावर एक 12 मार्काचा प्रॉब्लेम असतो आणि 3 मार्क तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न ह्या प्रकरणावर विचारले जातात. खूप सिंपल मुलांना टॉपिक आहे. एकदा फक्त आपल्याला बेसिक हा चॅप्टर क्लिअर करायचा आहे. एकदा आपल्याला फायनली बेसिक क्लिअर झालं तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एकदा आपल्याला त्याची जी काही थीम किंवा आपण ज्याला ढाचा म्हणतो तो एकदा समजला की ऑटोमॅटिक आपल्याला हा चॅप्टर समजल्यासारखा आहे. मुलांनो, ह्या चॅप्टरमध्ये या चॅप्टरच्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये 12 पैकी 12 मार्क्स फिक्स पडतात आणि आपल्याला ते 12 पैकी 12 मार्क्स हे हातचे मार्क्स सोडायचे, हे फिक्स घ्यायचे. म्हणून मुलांनो, आपण हा चॅप्टर जो आहे हा एकदम सिंपल लँग्वेज मध्ये शिकणार आहोत. तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, तुम्ही अजून चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आधी बघता येईल. तर मुलांनो, आता आपण याच्यामध्ये स्टार्टिंगला या चॅप्टरचं मिनिंग अँड ह्या चॅप्टरच्या काही ज्या मेथड्स आहेत, म्हणजे मिनिंग अँड मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन, आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याच्या जर्नी एंट्रीज वगैरे त्या क्लिअर करणार आहोत. तर मुलांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपले जे काही मिनिंग अँड मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन जे आहे ते मुलांनो समजून घ्या. तर बघा, तुम्हाला बोर्डवर त्याचं मिनिंग जे आहे ते डिस्प्ले केलेलं आहे. तर बघा काय म्हटलं आहे, द वर्ड डेप्रिसिएशन इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड डेप्रिटियम. म्हणजे डेप्रिसिएशन हा जो शब्द आहे हा लॅटिन शब्द डेप्रिटियम ह्या शब्दापासून तयार झालेला आहे. आता म्हणून डेप्रिटियम मीन्स काय, शब्द ऐकायला किंवा बघायला अवघड वाटत असेल, म्हणून डेप्रिटियम मीन्स रिडक्शन ऑफ द फिक्स असेट. जेव्हा आपली एखादी स्थिर मालमत्तेची व्हॅल्यू कमी होते, मूल्य त्याचं कमी होतं, त्याला आपण डेप्रिटियम म्हणतो. बघा, विच मीन्स रिडक्शन. रिडक्शन मीन्स मुलांनो, जी काही आपली फिक्स असेट असते त्या फिक्स असेटची व्हॅल्यू कमी होत असते. उदाहरण मुलांना एक्झाम्पल घ्या, तुम्ही आज एका बिझनेसचे मालक आहात. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये मशिनरी खरेदी केली. समजा तुम्ही आज मशिनरी खरेदी केली. समजा आपण वर्ष धरूया 2026 मध्ये तुम्ही मशिनरी खरेदी केली आणि मुलांना तुम्ही त्या मशिनरीची किंमत 5 वर्षांनी त्या मशिनरीची किंमत व्हॅल्युएशन करायला गेलात, तर साहजिक आहे आजच्या किमतीपेक्षा 5 वर्षांनी त्या मशिनरीचं व्हॅल्युएशन कमी होणार आहे. कारण आपण ती मशिनरी वापरलेली असणार आहे आणि वापरून त्या मशिनरीची झीज झालेली असणार आहे. मग मुलांना ज्यावेळेस मशिनरी वापरल्यानंतर त्या मशिनरीची काही झीज होते त्या ॲसेटची, त्या झीजला म्हणायचं असतं डेप्रिसिएशन. काय म्हणायचं असतं? डेप्रिसिएशन. मुलांना तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये थोडंसं कन्फ्युजन होईल, पण पुढे तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. खूप सिंपल आहे. तर बघा पुढे म्हटलं आहे, एव्हरी बिझनेस म्हणजे प्रत्येक बिझनेस, बघा, एव्हरी बिझनेस कन्सर्न अक्वायर सम फिक्स असेट्स विच आर यूज इन द बिझनेस फॉर इट ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज. म्हणजे मुलांनो, प्रत्येक बिझनेस त्यांच्या व्यवसायामध्ये ज्या काही व्यापारी क्रिया असतात, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी असतात, त्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी रन करण्यासाठी फिक्स ॲसेट यूज करत असतात. फिक्स ॲसेट मीन्स त्याच्यामध्ये काय येतं मुलांनो, फर्निचर येतं, मशिनरी येतं, बिल्डिंग येतं. याचे काही फिक्स ॲसेट आहे. आता मला बिझनेस चालू करायला तुम्हाला जागा लागणार, बिल्डिंग तर लागणार आहे. मग तुम्हाला ॲसेट, बिल्डिंग इज अ फिक्स ॲसेट, ती तुम्हाला यूज करावी लागणार आहे. त्याच्यानंतर मुलांनो मशिनरी आहे. आपलं बिझनेस, आपलं प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग सेंटर असेल, तर मॅन्युफॅक्चरिंग सेंटरमध्ये आपल्याला गुड्स पॅकेजिंगसाठी मशिनरीची गरज पडते. मशिनरी आपली फिक्स ॲसेट आहे. आपल्याला तिथे जर आपल्याला कॉम्प्युटर, संगणकाची गरज असेल, कॉम्प्युटर इज अ फिक्स ॲसेट आहे. म्हणजे या फिक्स ॲसेट, मोबाईल असेल, त्या फिक्स ॲसेटची आपल्याला त्याच्यामध्ये गरज असते आणि आपण त्या आपल्या बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणजे ज्या काही ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी असतात, व्यापारी ज्या काही गोष्टी असतात त्या रन करण्यासाठी मुलांनो आपण काय करत असतो, इथे ज्या काही फिक्स ॲसेट आहे त्या फिक्स ॲसेट यूज करत असतो. तर पुढे बघा त्याच्यामध्ये काय म्हटलंय, दीज ॲसेट आर पर्चेस फॉर बिझनेस विथ अन इंटेन्शन ऑफ परमनंट यूज. मुलांनो, कोणताही बिझनेस असू द्या, तुम्ही स्वतः बिझनेसचे मालक आहे, थोडा असा विचार करा. कोणत्याही बिझनेसमध्ये ज्यावेळेस एखादी ॲसेट किंवा मालमत्ता म्हणजे फर्निचर, मशिनरी परचेस केलं जातं, तर परचेस करण्यासाठी त्याचा उद्देश जो असतो त्या ॲसेटचा परचेस करायचा, तो कायमस्वरूपी वापरणे असतो. म्हणजे उदाहरण घ्या, तुम्ही आज एक नवीन बिझनेस सुरू केला आणि त्या नवीन बिझनेसचे तुम्ही मालक आहात आणि तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जर मशिनरी खरेदी केली, तुम्ही लगेच विकायचा विचार कराल की मला पुढच्या वर्षी विकायची नाही.
तुमचं व्हिजन काय असतं, तुमचा व्ह्यू काय असतो, की ही जी काही मशिनरी आहे ही मला कायमस्वरूपी माझ्या बिझनेसमध्ये ठेवायची आहे आणि मी कायमस्वरूपी बिझनेसमध्ये ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच त्या मशिनरीची खरेदी केली असते. म्हणजे माझा उद्देश काय असतो, तिचा मी पर्मनंट यूज करणार आहे. काय करणार आहे? पर्मनंट यूज करणार आहे. पर्मनंट यूज हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी त्या मशिनरीची खरेदी करतो. म्हणून म्हणले बघा इंटेन्शन म्हणजे माझा व्ह्यू काय असतो? इंटेन्शन ऑफ पर्मनंट यूज अँड नॉट फॉर रिसेल म्हणजे विक्री करणे हा माझा उद्देश नसतो, पुनर्विक्री. म्हणजे बघा बरंच आपण काय करतो, की ॲसिड ह्या वर्षी घेतली 26 मध्ये, ती 27 मध्ये लगेच आपल्याला विकायची घाई लागते. तसं हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवत नाही. माझा उद्देश काय असतो, की मी घेतलेली जी मशिनरी आहे, या मशिनरीमध्ये मी जास्तीत जास्त उत्पादन कसं घेऊन किंवा जास्तीत जास्त त्याचा वापर कसा करेन. हा म्हणजे एखाद्या मशिनरीची लाईफ असते 10 वर्ष, 12 वर्ष, 20 वर्ष. एवढ्या दिवस मी ती मशिनरी कशी वापरेल? आपण ह्या उद्देशाने ती मशिनरी घेतो, की शेवटपर्यंत मी ती मशिनरी वापरेल आणि त्या मशिनरीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करेल. कारण की कोणताही बिझनेस असू द्या, कोणतीही व्यवसाय संस्था असू द्या, ही पुनर्विक्रीच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करत नाही. तर ही दीर्घकालीन आपलं कायमस्वरूपीच्या उद्देशानं मालमत्तेची खरेदी करत असते. त्यांनी सांगितलं नॉट फॉर रिसेल. पुढे बघा रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट ड्यू टू इट्स वेअर अँड टिअर ऑर ॲक्चुअल यूज कॉल्ड डेप्रिशिएशन. रिडक्शन मीन्स ॲसेटची व्हॅल्यू कमी होणे. रिडक्शन मीन्स काय? व्हॅल्यू कमी होणे. रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट म्हणजे ज्यावेळेस फिक्स्ड असेट कमी होते ते कशामुळे बघा ड्यू टू कशामुळे फिक्स्ड असेटची किंमत कमी होते? ड्यू टू इट्स वेअर अँड टिअर ऑर ॲक्चुअल यूज कॉल्ड डेप्रिशिएशन. मुलांनो आपल्या प्रत्यक्ष वापरामुळे एखादी ॲसेट समजा मशिनरी प्रत्यक्ष वापरामुळे त्या ॲसेटची जी काही झीज होते, त्या झीजला म्हणायचं डेप्रिशिएशन. लक्षात ठेवताना एवढं लक्षात ठेवा, की एक ॲसेट आहे, फिक्स ॲसेट आहे आणि फिक्स ॲसेटची व्हॅल्यू कमी होत आहे. एवढं डोक्यात ठेवा. डेप्रिशिएशन मीन्स काय? रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ द फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेटची व्हॅल्यू कमी होते म्हणजे डेप्रिशिएशन. सोप्या भाषेत लक्षात ठेवा. हे तुम्हाला आपण पुस्तकी भाषेनुसार हे सांगितलंय, पण तुम्ही सोप्या भाषेत लक्षात ठेवा. आर एन कार्टरनी याच्याबद्दल पुढे आपल्या डेफिनेशन पण केलेली आहे. तर मुलांना सिंपल आहे बघा. तीच आहे डेफिनेशन पुढे बघूयात आपण. तर डेफिनेशन मध्ये बघा डेप्रिशिएशन इज द ग्रॅड्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ द फिक्स ॲसेट फॉर एनी कॉस्ट. परत बघा मी डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतोय. डेप्रिशिएशन इज द ग्रॅड्युअल डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ द फिक्स ॲसेट फॉर एनी कॉस्ट. मुलांनो त्या ॲसेटच्या प्रत्यक्ष वापरामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे मुलांनो स्थिर मालमत्ता जी आहे त्या मालमत्तेमध्ये टप्प्याटप्प्याने जी घट होत असते, झीज होते त्याला आपण घसारा म्हणतो. म्हणजे मुलांनो कोणत्याही कारणास्तव मालमत्तेची किंमत कमी जास्त होऊ शकते. म्हणजे ते सांगताय फॉर एनी कॉज कोणत्याही कारणामुळे किंवा ग्रॅड्युअल डिक्रीज म्हणजे टप्प्याटप्प्याने ज्यावेळेस एखाद्या स्थिर मालमत्तेची म्हणजे फिक्स ॲसेटची व्हॅल्यू मूल्य कमी होते, याला म्हणायचं डेप्रिसिएशन. पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस टप्प्याटप्प्याने आपल्याकडे असलेल्या स्थिर मालमत्तेची किंमत कमी होते, त्यास काय म्हणायचं? डेप्रिसिएशन. ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं घसारा. त्याला डेप्रिसिएशन म्हणायचंय. तर मुलांनो आपण फक्त एक शॉर्टमध्ये जे काही मीनिंग अँड डेफिनेशन होतं ते मुलांनो समजून घेतलं. आता मुलांनो यापुढे आपण जे काही डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला आहे, काही तुम्हाला पर्सेंटेजचा तो फॉर्म्युला म्हणजे कंटिन्युअसली समजून घ्या. तर तुम्ही आता मीनिंग अँड डेफिनेशन ते लिहून घ्यायचं आहे. मुलांनो आता मग फॉर्म्युला समजून घेऊया. आता हा जो फॉर्म्युला आहे मुलांनो, हा आहे स्ट्रेट लाईन मेथडचा. स्ट्रेट लाईन मेथड. तर मुलांनो फॉर्म्युला जो सिंपल आहे, समजून घ्या फक्त. फॉर्म्युला आहे डेप्रिसिएशन इज इक्वल टू ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइड बाय एस्टिमेटेड इयर ऑफ लाईफ. म्हणजे मुलांनो जी काय ऍसेट त्याची एस्टिमेट रिअल ऑफ लाईफ तुम्हाला सांगितली असते ऍसेटची. लाईफ ऑफ ऍसेट पाहिजे पण ठीक आहे, काही समजण्यासाठी खूप सिंपल आहे. तर बघा आता एखादा आपण एक्झाम्पल घेऊ. एखादं सिंपल एक्झाम्पल घेऊ, की समजा मशिनरी आहे. समजा मी इकडे एक्झाम्पल देतो साईडला. काय मशिनरी आहे आणि त्या मशिनरीची व्हॅल्यू आहे समजा मी इथेच खाली घेतो 1 लाख रुपीज व्हॅल्यू आहे. किती व्हॅल्यू आहे मशिनरीची? 1 लाख रुपीज. तर आता मुलांना आपल्याला ही जी काही मशिनरीची 1 लाख रुपीज व्हॅल्यू आहे या फॉर्म्युलामध्ये टाका तुम्ही. आता बघा ओरिजिनल कॉस्ट किती? ओरिजिनल कॉस्ट
समजा इकडे घेतो मी खाली, आपण सॉल्व्ह करून बघू. डेप्रिसिएशन इज इक्वल टू 1 लाख मायनस स्क्रॅप व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही, म्हणजे स्क्रॅप व्हॅल्यू 0 आहे, 0 इज इक्वल टू, आणि समजा तुम्हाला या मशिनरीची लाईफ दिलेली आहे समजा 10 इयर्स. किती लाईफ दिलेली आहे? 10 इयर्स. तर करा एस्टिमेटेड इयर ऑफ लाईफ किती इयर्स मध्ये? 10. चला करा सॉल्व्ह. इकडे बाजूला करतो मी. 1 लाख मायनस 0, 1 लाख डिवाइड बाय 10 करा. 0 कट 0 कट, किती उरले मुलांना? 10,000. म्हणजे डेप्रिसिएशन किती मिळालं? 10,000 पर ॲनम. ते मिळालं म्हणून आपलं डेप्रिसिएशन. मुलांना समजून सांगतो, फॉर्म्युला खूप सिंपल आहे बघा. काय केलेलं असतं? स्ट्रेट लाईन मेथड आहे. आता स्ट्रेट लाईन मेथड मुलांना काय असतं ते सांगतो, की तुम्हाला ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेणार, तुम्हाला डेप्रिसिएशन मध्ये 3 वर्षाचं 4 वर्षाचं डेप्रिसिएशन काढायला सांगतो. तर स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला जे काही पहिल्या वर्षामध्ये डेप्रिसिएशन मिळालं असतं तेच आपल्याला दुसऱ्या वर्षामध्ये तेच घ्यायचं असतं, तिसऱ्या वर्षामध्ये तेच घ्यायचं, त्यामध्ये बदल होत नाही. याची दुसरी एक अजून एक मेथड आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथड. त्याच्यामध्ये मुलांना रिमेनिंग जी व्हॅल्यू असते, उरलेली किंमत, त्याच्यावर आपलं डेप्रिसिएशन घ्यायचं असतं. तर बघा आता काय फॉर्म्युला समजून सांगतोय. ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवाइड बाय एस्टिमेटेड इयर ऑफ लाईफ. तर ओरिजिनल कॉस्ट किती मशिनरीची आपल्याला सांगितली? 1 लाख रुपीज. स्क्रॅप व्हॅल्यू तुम्हाला दिली नाही, म्हणजे स्क्रॅप व्हॅल्यू 0 आहे. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे आपण ती मशिनरी विकल्यानंतर भंगारात जी स्क्रॅप व्हॅल्यू मीन्स काय? ती मशिनरी आपण भंगारात विकली, मग आपले पैसे मिळतात ना, त्याला आपण स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतो. मग बघा ओरिजिनल कॉस्ट 1 लाख घेतली, स्क्रॅप व्हॅल्यू 0 आहे, डिवाइड बाय एस्टिमेटेड इयर ऑफ लाईफ 10 इयर्स आपण घेतलं होतं 10. तर 1 लाख मायनस 0 1 लाख आलं, 10 डिवाइड करा, 0 0 कट केला, 10,000 आपल्याला काय मिळालं? डेप्रिसिएशन. किती डेप्रिसिएशन मिळालं? 10,000. आता डेप्रिसिएशन मित्रांनो आपण काढताना इयरचं काढतो, पर ॲनम, पर इयरचं डेप्रिसिएशन असतं. आता मुलांना हे झालं फॉर्म्युला. याच्यात पुढचा पॉईंट जो येतो मुलांनो तो येतो मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन. पुढचा पॉईंट काय मुलांनो? मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन. आता मुलांना तुम्हाला 2 प्रकारच्या मेथड असतात. किती प्रकारचे मेथड असतात? 2 प्रकारचे मेथड असतात. त्यातली जी पहिली मेथड असते ती असते स्ट्रेट लाईन मेथड. स्ट्रेट लाईन मेथड. त्याला दुसरा शब्द असतो ऑर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. और 3 एकाच मेथडला मुलांना 3 नाव आहे. और ओरिजिनल कॉस्ट मेथड. मुलांना ह्या तिन्ही मेथडचा अर्थ एकच आहे. कोणकोणती मेथड घेतली मुलांना आपण बघा. पहिली घेतली स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनला और दुसरा शब्द काय असतो? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. और तिसरा शब्द असतो ओरिजिनल कॉस्ट मेथड. याचा अर्थ मुलांना एकच आहे. आणि दुसरी जी काही मेथड आपण घेतो त्याच्यामध्ये ते मुलांना तुम्हाला रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. त्यालाच मुलांना आपण ऑर म्हणतो. मी आता खाली घेतो रिड्युसिंग बॅलन्स मेथड. त्यालाच पुढचे एक ऑर असते डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. मुलांनो हे तीनही मेथडचं मिनिंग एकच आहे. हे 3 जे शब्द आहे ना हे फक्त तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी ऑर दिलेले, म्हणजे पर्यायी शब्द वापरलेले. स्ट्रेट लाईनलाच फिक्स इन्स्टॉलमेंट म्हणलं जातं, फिक्स इन्स्टॉलमेंटलाच ओरिजिनल कॉस्ट म्हणलं जातं, ओरिजिनल कॉस्टला स्ट्रेट लाईन म्हणलं जातं. हे तिन्ही शब्दांचा अर्थ आहे. जिकडे पण 3 वर्ड्स बघा, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडला ऑर काय, रिड्युसिंग बॅलन्स एकच आहे, त्याला शब्द वापरलेले ऑर. आता मुलांना काय असं पहिलं हे सांगतो, खूप सिंपल आहे. आपल्याला दोन्ही मेथडची एक्झाम्पल घ्यायचे. आपण घेताना दोन्ही मेथडची एक्झाम्पल घ्यायची आहे. पण पेपरला तुम्हाला मॅक्झिमम टाइम ही फर्स्ट मेथड विचारली जाते, पण आपण घेताना दोन्ही मेथड क्लिअर करणार. आता बघा आपण याचं उदाहरण घेऊया. काय नेमकं की समजा मशिनरी आहे. परत आपण मशिनरी घेऊया. मशिनरी आहे मुलांनो, आणि मशिनरीची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1 लाख रुपीज. किती व्हॅल्यू दिलेली आहे? 1 लाख रुपीज. आणि तुम्हाला त्याच्यावर डेप्रिसिएशन सांगितलं असेल 10%. किती पर्सेंट डेप्रिसिएशन आहे? 10%. मग मुलांना काय करायचं? समजा उदाहरण घ्या की तुम्हाला 3 वर्षाचं डेप्रिसिएशन विचारलेलं. किती वर्षाचं विचारलेलं? 3 वर्षाचा. आता तुम्हाला माहिती आहे आपलं फिनान्शियल इयर जे असतं ते 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. तर बघा आपण काय करतो, समजा आता इथं म्हणतो मी लेस डेप्रिसिएशन म्हणतो 10%. मग चला आता 10% करायचं ना, 1 लाखचे 10% करा. साहजिक 0 कट केलं 10% मिळणार, म्हणजे किती मिळणार? 10,000. 10,000 कट केलं किती उरले मुलांनो? 90,000 उरले, बरोबर. तर परत आपण काय करणार? लेस करणार डेप्रिसिएशन.
तर मुलांना पहिल्या वर्षी आपल्याला 10,000 मिळालं ना, तर तेच 10,000 आपल्याला परत रिपीट करायचं असतं या मेथडमध्ये. म्हणजे एकदा जे पहिल्या वर्षाचे डेप्रिसिएशन मिळालं तेच आपल्या पुढच्या वर्षात तीच व्हॅल्यू घ्यायची असते. 10,000 म्हणजे इथे परत किती येणार? 10,000. बरं किती आले वजा करून मुलांनो? 90 वजा 10 80 80,000. परत लेस घेतलं डेप्रिसिएशन. परत किती भेटणार? 10,000. किती उरले? किती आले मुलांनो? 70,000. 80 मध्ये 10 किती आले? 70. तर बघा मुलांनो, एक तुमच्या लक्षात आलं असेल, पहिल्या वर्षी किती आले? 10,000. दुसऱ्या वर्षी किती आलं? 10,000. तिसऱ्या वर्षी पण किती आलं? 10,000. मुलांनो, जेव्हा आपण डेप्रिसिएशनची व्हॅल्यू पहिल्या वर्षाची व्हॅल्यू दुसऱ्या वर्ष आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला ह्या मेथडमध्ये घ्यायची असते, त्याला आपण स्ट्रेट लाईन म्हणतो. मग त्याच्यामध्ये मुलांनो डेप्रिसिएशनची व्हॅल्यू बदलत नाही, फिक्स असते व्हॅल्यू. म्हणून त्याला म्हणले फिक्स्ड इन्स्टॉलमेंट. फिक्स इन्स्टॉलमेंट म्हणजे काय? पहिली इन्स्टॉलमेंट 10ची आली, दुसरी पण 10ची आली, तिसरी फिक्स म्हणजे न बदलणारी, स्थिर. फिक्स मीन्स काय? स्थिर. 10,000 10,000 10,000 10,000 आले. आता सेम एक्झाम्पल आपण ह्या मेथडमध्ये टाकू. ते बघा मशिनरीज आहे ना, मशिनरीज घेऊ परत. मशिनरी किती मुलांना? मशिनरी 1 लाख रुपये आहे तसे घ्या. 1 लाख. चला करा लेस डेप्रिशिएशन. लेस आता डेप्रिशिएशन मुलांना लेस का होतं? कारण की डेप्रिशिएशन म्हणजे किंमत कमी होती ना, लेस म्हणजे वजा करण्या किंमत कमी होती म्हणून लेस करत असतो आपण. चला लेस करा. सेम 10%च आहे. किती? 1 लाख वर 10% 10,000 आले तुम्हाला माहिती. किती उरले मुलांनो? 90. तर आता मुलांना हे पहिल्या वर्षात तुम्ही घेतलं, दुसऱ्या वर्षात परत तुम्ही म्हणाल लेस डेप्रिसिएशन 10%. तर आता मुलांनो, जे आता सेकंड दुसऱ्या वर्षामध्ये 10% आपल्याला घ्यायचे ना, तर ते 10% उरले म्हणजे जे व्हॅल्यू आपल्याला रिमेनिंग व्हॅल्यू आहे ना, उरलेली किंमत त्याच्यावर घ्यायची. आता उरले किती आपल्याकडे? 90 ना. मग 90 वर आपण जर 10% किती येईल? 9,000 येईल, साहजिक आहे. मग दुसऱ्या वर्षात किती आलं? 9,000. चला वजा करून 90 वरून 9 गेले, आले 81,000. परत नेक्स्ट लेस डेप्रिसिएशन. आता मला लॉजिक आहे, पहिल्या वर्षी 1 लाख वर घेतलं, दुसरं 90, आता किती उरले? 81. म्हणजे आता तिसऱ्या वर्षात किती रुपयावर घ्यायचं? 81,000. म्हणजे उरलेल्या किमतीवर, जी कमी कमी झालेली असेटची किंमत त्याच्यावर आपल्याला डेप्रिसिएशन या मेथडमध्ये घ्यायचं असतं. मग किती आलं? 8,100. चला रिमेनिंग करून किती आले मुलांनो? जर तुम्ही 81,000 मग 800 केले तर आले 72,900. हे आहे मुलांनो कॅल्क्युलेशन सेकंड मेथडमध्ये. परत मुलांना आपण 2 मिनिटात ओव्हरव्ह्यू करूयात की काय आपण घेतलं नेमकं. तर बघा आपल्याला 2 प्रकारच्या मेथड्स आहे. पहिली मेथड आहे स्ट्रेट लाईन मेथड, ज्यालाच म्हणलं जातं फिक्स इन्स्टॉलमेंट, ज्यालाच म्हणलं जातं ओरिजिनल कॉस्ट, बरोबर. आणि सेकंड होती रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, ज्याला सेकंडरी वर्ड आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथड, ज्याला थर्ड वर्ड आहे डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. तर बघा आपण दोन्हीकडे मशिनरीची व्हॅल्यू घेतलेली आहे, तुम्हाला दिसते बघा. मशिनरी किती घेतली? 1 लाख. 10% मुलांना आपलं डेप्रिसिएशन आहे किती आलं? 10,000. तर हे 10,000 आले ना बघा, 3 वर्ष तुम्हाला 10,000 10,000 10,000 बदलायचं नाही, विचार करायचं नाही, डायरेक्ट घेऊन टाकायचं. 10,000 ना, नो टेन्शन, विचार करायचं नाही अजिबात. 10 10 10 लिहून टाका फिक्स मध्ये. पण हेच तुम्हाला रिटर्न मध्ये आलं तर बघा, पहिल्या वर्षात 10,000 आलं, मग 10,000 वजा करून किंमत बदलली, किती आली? उरली 90. तर दुसऱ्या वर्षात जे घेणार ते उरलेल्या किमतीवर म्हणजे 90,000 घ्यायचं. रिमेनिंग रिटर्न डाऊन व्हॅल्यू जी रिटर्न झालेली कमी झालेली जी व्हॅल्यू आहे, रिटर्न डाऊन मीन्स काय? कमी होणे. कमी झालेल्या व्हॅल्यूवर माझा 1 लाखाची व्हॅल्यू किती झाली? 90. मग 90 10% आले 9, उरले किती? 81. 81 10% किती आले? 8,100. उरले किती? 72,900. अशा पद्धतीने मित्रांनो आपण जे काही आपल्या टॉपिकचं डेप्रिशिएशन टॉपिकचं मिनिंग, डेफिनेशन आणि मुलांना जे काही मेथड्स होत्या 2 मेथड्स त्या आपण समजून घेतल्या. मुलांना तुम्हाला व्हिडिओ समजला असं मी गृहीत धरतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.